सुरेश धस आपल्यासोबत आहेत, ज्यांनी या सगळ्या बीडच्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अण्णा, तुम्ही आजच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरती समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी लावली. त्याच्यानंतर आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्याची, स्वतः आयजी याचे एसआयटीचे प्रमुख असतील, म्हणजे आता एसपी वगैरे ह्या लेव्हल राहिले नाही. आमच्या इथल्या एसपीची तात्काळ बदली केलेली आहे. त्याच्यानंतर मोका अंतर्गत सुद्धा, म्हणजे नॉट ओनली धिस गुन्हा, याच्यामध्ये जिथं कुठं वाळूचे धंदा झाला असेल, वाळू चोर, भूमाफिया, त्याच्यानंतर खडी माफिया आणि या जे काही हे गँग्स ऑफ सफेफोर, म्हणजे ह्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत, या कंपन्यांच्या वरती धाकट दापाशा दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे, ज्या ज्या कंपन्यांकडून खंडण्या उकळलेल्या आहेत, गाड्या अडवून त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती पैसे उकळले गेलेले, जमिनीच्या व्यवहारामध्ये सुद्धा लक्ष घातलेलं आहे. अशा सगळ्या लोकांची आणि यांच्याशी सगळ्या संबंधित लोकांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई करू. धनंजय मुंडेंना वाचवलं जाते असा आरोप केलेला आहे विरोधकांनी. नाही, मी विरोधक काय म्हणताय त्याच्याशी म्हणत नाही, परंतु आतापर्यंत राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त इनपुट असावेत. आतापर्यंत तरी सद्यस्थितीत वाल्मिक कराड यांचं नाव खंडणी मागण्यापर्यंत गेलेलं आहे. खंडणी मागणे आणि ह्याचा खून याची तपासामध्ये जर लिंक झाली तर 100% वाल्मिक अण्णा कराड. पण जर मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांच्याशी निकटच्या लोकांची चौकशी असेल तर ती कशी काय फेअर होईल? मंत्री असायला नाही पाहिजेत अशी मागणी होती विरोधकांची. हा त्या बाबतीतला निर्णय त्या पक्षाचे नेते अजितदादा पवार आहेत, ते घेतील असं मला वाटतं. पण तुम्हाला असं वाटतं की कव्हरअप केलं जातंय? कारण नावही घेतलं नाही त्यांनी. ते म्हणले सगळ्यांचेच फोटो असतात, पण सगळ्यांचे फोटो असणं आणि त्यांचं पानही हलत नाही. पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं त्यांच्याबद्दल, धनंजय मुंडेंचं पानही वाल्मिक कराडांशिवाय हलत नाही. अशा नेत्याशी संबंध असणे यातला फरक आहे ना? नाही, हे पहा, या बाबतीमध्ये तुमचं मत आहे तर मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या बाबतीमध्ये बोलेन. पण तुमची मागणी असणार आहे की त्यांना दूर करा मंत्रिमंडळातून? मी जे मागणी करेल ते याच्या समोर नाही करणार, मीडियाच्या समोर नाही करणार, योग्य फोरमवरती करेल. योग्य फोरमवरती हीच मागणी असणार आहे तुमची? योग्य फोरममध्ये योग्य मागणी करेल. पण वाचवलं जाते असं वाटत नाहीये? नाही, असं मला काय वाटत. पण ते सभागृहात पण दिसले नाही 2 दिवस झाले. ते का गायब आहेत त्यांनी समोर येऊन उत्तर द्यावं ना. जर तुमच्यावरती चिखलफेक होते, तुमच्याशी संबंधित लोक पार आता मोकामध्ये चाललेत आणि हे जे गँग ह्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तयार केलेले आहे, आता ते सगळे उघडे होतील. ते सगळे लोक ज्यावेळेस मोकामध्ये जातील त्यावेळेस कळेल की कोणत्या पद्धतीने यांनी गँग्स तयार केलेल्या आहेत. तुम्ही म्हणता की यांनी गँग तयार केलं, पण तुम्ही त्यांचं नाव घेत नाही. गँग हे आका यांनी तयार केलेले आहेत. आका यांनी तयार केलेल्या गँगचं नाव घेत नाहीये सुरेश धस धनंजय मुंडेंचं, पण त्यांचा इशारा तिकडेच आहे आणि योग्य फोरमवरती त्यांना हटवण्याची मागणी करू असं सुरेश धस यांनी सांगितले. कॅमेरामन सचिनसह अभिजित, मुंबईत.